नमस्कार, मी जयश्री पवार बोलत आहे. आपण आज बांगडा म्हणजे त्याची तयारी करतो. हे घरचा मसाला, ते लाल तिखट आणि हे गरम मसाला आणि हळद, लिंबू, मीठ, लसूण, अद्रक, जिरची पेस्ट आहे, कोथिंबीर. आता हे सगळं पूर्ण आपल्याला मिक्स करायचं. गरम मसाला पण थोडासा टाकायचा. आता लिंबू पिळलं आपण, बघू शकता, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्या. थोडीशी हळद, असं मीठ, आता हे आपलं मिक्स झाला मसाला सगळा पुरा. आणि हे फिश आपले बांगडा म्हणजे असं पूर्ण भरायचं आतमध्ये. जे चिरा मारलेत ना त्याला असं पूर्ण घासून भरायचं आतमध्ये. आतमध्येपर्यंत मसाला गेला पाहिजे. असं पूर्ण असं मसाला त्याला लावायचं. बघू शकता, आतमध्येपर्यंत भरायचं. असं चिरा मारल्यात चांगलं भरायचं, असं म्हणजे आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. बघू शकता, असं पूर्ण भरायचं सगळ्या ह्याला तुकड्याला. असं मस्त लावायचं म्हणजे पूर्ण नाही. आणि 1-2 तास तरी मुरत ठेवला पाहिजे, म्हणजे पूर्ण त्या माशाला मसाला लागतो. आता मी लय तर 2 तास तरी ठेवणार आहे मसाला लावून, मग तळणार. असं पूर्ण भरायचे. आणि फिश मस्त भेटले, कडक म्हणजे स्वच्छ आणि ताजे होते. ताजे मसाला हे असलं ना, फिश तळताना त्रास होत नाही. म्हणजे बघा, पूर्ण आपलं झाले आणि आपले 2 तास झालेले ठेवून मस्त त्याला मसाला लावलाय. आता आपल्याला हे तळायचे. आता तेल टाकले आणि इकडं कढी करायची, फिश कढी. जे मुंडके असतात ना ते तुकडे ते तळून त्यात टाकायचे. मस्त भातन ते छान लागतं. म्हणजे भाजी पण आपली तयार आहे, फक्त तळून त्यात टाकायचे. बघू शकता, आता हे गरम तेल झालं आपलं. आता बघा, हे मस्त तळून घ्यायचे असे. मस्त तेल तापले, मस्त तळूस तर चांगलं हे करून घ्यायचं. बघू शकता आपलं किती मस्त वास सुटलाय फिशचा. ते झाले आपले तळून रेडी. बघा, ताजे ताजे फिश पाहिजे, म्हणजे असे हे नाही पाहिजे शिळे, तरच असे फिश म्हणजे पूर्ण असे तळून त्याचं तुटत बिटत काही नाही, व्यवस्थित होतात. म्हणून फिश कधी बी घेताना ताजे घ्यायचे. आता आम्ही आणलेत ना ताजे येते बघा, एकसुद्धा इकडं तिकडं काय त्याचं निघलेलं नाही आहे. आणि शिळे घेतले ना ते मग तुटतात, निष्ठातात, चांगले नाहीत. म्हणजे हे मी ताजे फिश आणलेत. बघा बघा, मस्त तळून घ्यायचे. आणि हे तोंड आहेत ना, हे भाजीत टाकायचे. तळले की मस्त कढी लागते. तुम्ही करून बघा. आणि सोपी रेसिपी आहे, एवढी अवघड नाही. मस्त त्यात टाकायचे, भाताबरोबर छान लागतात. म्हणजे असे. आणि लय 5 मिनटं ठेवायचं का, तर आपण फिश तळून घेतलेले आहेत आणि भाजी पण आपली उकळून म्हणजे झालेली पूर्ण तयार. जास्त शिजवायची नाही. फिश टाकलं की 5 मिनटं ठीक आहे.
का तर ऑलरेडी भाजी झालेली आहे आणि